हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल AM क्लासेस. आज आपण 9th स्टँडर्ड जॉमेट्रीसाठी फर्स्ट चॅप्टर बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्रीमधील प्रॅक्टिस सेट 1.2 पाहणार आहोत. हा आपल्याला क्वेश्चन 2 काय दिला आहे, पॉईंट M इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट AB. आता या ठिकाणी मी फिगर काढलेले आहे. सेगमेंट ABचा M हा मिड पॉईंट आहे हे आपल्याला दिलेलं आहे. इफ AB इज इक्वल टू 8, ABची लेंथ आपल्याला दिलेली आहे 8, देन फाइंड द लेंथ ऑफ AM आणि आपल्याला AM ची लेंथ फाइंड करायची आहे. आता आपल्याला क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे पहा, AB हा एक सेगमेंट आहे. या सेगमेंटचा M हा मिड पॉईंट आहे. M हा मिड पॉईंट आहे म्हणजेच AM आणि BM हे 2 पार्ट्स काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. आणि आपल्याला AB ची लेंथ दिलेली आहे 8 आणि AM ची लेंथ फाइंड करायची आहे. मग AM ची लेंथ किती असणार आहे, या AB च्या हाफ असणार आहे, कारण AM आणि BM इक्वल आहेत. म्हणजेच AM किती असणार आहे, AB च्या हाफ असणार आहे. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. लेंथ AB इज इक्वल टू 8. AB या सेगमेंटची लेंथ आपल्याला दिलेली आहे 8. रिझन काय गिवन. तर M हा सेगमेंट ABचा मिड पॉईंट आहे. म्हणजेच AM इज इक्वल टू काय, AM इज इक्वल टू हाफ इंटू लेंथ ऑफ AB. AM ची लेंथ किती असणार आहे, AB च्या हाफ असणार आहे. रिझन काय, M इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट AB. M इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट AB इज इक्वल टू 1/2 इंटू लेंथ AB. AB ची लेंथ किती दिलेली आहे 8, म्हणजेच 1/2 इंटू 8. भाग घालू आपण. 2 1 जार 2, 2 4 जार 8 इज इक्वल टू 4. म्हणजेच AM ची लेंथ किती मिळाली आपल्याला 4. लेंथ ऑफ सेगमेंट AM इज इक्वल टू 4. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. क्वेश्चन 3 काय दिला आहे पहा आपल्याला, पॉईंट P इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट CD. आता या ठिकाणी मी रफ फिगर काढून घेतलेली आहे. CD हा एक सेगमेंट आहे. या सेगमेंटचा P हा मिड पॉईंट आहे. म्हणजे CP आणि PD हे 2 सेगमेंट्स इक्वल असणार आहेत. आपल्याला CP ची लेंथ दिलेली आहे 2.5. CP या सेगमेंटची लेंथ दिलेली आहे 2.5. म्हणजेच PD या सेगमेंटची लेंथ देखील किती असणार आहे, 2.5 असणार आहे. आणि आपल्याला CD या सेगमेंटची लेंथ फाइंड करायची आहे. आता PD ची पण लेंथ किती असणार आहे, 2.5, कारण हे 2 सेगमेंट्स इक्वल आहेत. कारण P हा काय आहे, सेगमेंट CDचा मिड पॉईंट आहे. 2.5 प्लस 2.5 किती येईल, 5 येईल. म्हणजे CD ची लेंथ किती असणार आहे, 5 असणार आहे. म्हणजे सेगमेंट CD हा सेगमेंट CP च्या डबल असणार आहे. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. लेंथ ऑफ सेगमेंट CP इज इक्वल टू 2.5 हे आपल्याला दिलेलं आहे. रिझन काय येईल गिवन. लेंथ ऑफ सेगमेंट CD इज इक्वल टू 2 इंटू लेंथ ऑफ सेगमेंट CP. रिझन काय येईल, P इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट CD. P इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट CD इज इक्वल टू 2 इंटू लेंथ ऑफ सेगमेंट CP. CP ची लेंथ किती दिलेली आहे, 2.5. 2 इंटू 2.5 किती येईल, 5. म्हणजेच आपल्याला सेगमेंट CD ची लेंथ किती मिळाली, 5. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. क्वेश्चन 4 काय दिला आहे पहा आपल्याला, इफ AB इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, BP इज इक्वल टू 2 सेंटीमीटर अँड AP इज इक्वल टू 3.4 सेंटीमीटर, कंपेअर द सेगमेंट्स. आपल्याला 3 सेगमेंट्स दिलेले आहेत आणि त्याची लेंथ आपल्याला दिलेली आहे. आणि आपल्याला या सेगमेंट्सचं कंपॅरिझन करायचं आहे. कोणता सेगमेंट मोठा आहे, कोणता सेगमेंट लहान आहे, हे आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम आपण गिवन लिहून घेऊ. गिवन AB इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, BP इज इक्वल टू 2 सेंटीमीटर, AP इज इक्वल टू 3.4 सेंटीमीटर. आता याच्यामध्ये सगळ्यात मोठी लेंथ कोणती आहे, 5. तर मग आपण 5 लिहून घेऊ. 5 पेक्षा स्मॉलर कोणती लेंथ आहे, 3.4. आणि 3.4 पेक्षा स्मॉलर लेंथ कोणती आहे, 2. म्हणजेच 5 इज ग्रेटर दॅन 3.4 अँड 3.4 इज ग्रेटर दॅन 2. आता 5 ही लेंथ कोणत्या सेगमेंटची आहे, AB. म्हणजेच या ठिकाणी काय येईल, AB. 3.4 ही लेंथ कोणत्या सेगमेंटची आहे, AP. म्हणजेच या ठिकाणी काय येईल, AP. 2 ही लेंथ कोणत्या सेगमेंटची आहे, BP. म्हणजेच या ठिकाणी काय येईल, BP. म्हणजेच AB इज ग्रेटर दॅन AP अँड AP इज ग्रेटर दॅन BP. म्हणजेच सेगमेंट AB, सेग AB इज ग्रेटर दॅन सेग AP अँड सेग AP इज ग्रेटर दॅन सेग BP. अशा प्रकारे आपल्याला कंपॅरिझन करता येईल. किंवा तुम्ही हेच कसं लिहू शकता,
और प्रथम सगळ्यात स्मॉलर लेंथ कोणते आहे 2. 2 पेक्षा ग्रेटर लेंथ कोणते आहे 3.4 आणि 3.4 पेक्षा ग्रेटर लेंथ कोणते आहे 5. म्हणजेच 2 इज स्मॉलर दॅन 3.4 अँड 3.4 इज स्मॉलर दॅन 5. 2 ही लेंथ कोणत्या सेगमेंटची आहे BP, म्हणजे या ठिकाणी BP येईल. 3.4 ही लेंथ कोणत्या सेगमेंटची आहे AP, म्हणजे या ठिकाणी AP येईल. 5 ही लेंथ कोणत्या सेगमेंटची आहे AB, म्हणजे या ठिकाणी AB येईल. म्हणजेच BP is smaller than AP is smaller than AB. Seg BP is smaller than seg AP and seg AP is smaller than seg AB. तुम्ही कोणत्याही प्रकारे आन्सर लिहिला तरी चालेल. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कशी सॉल्व केली. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.